Hello students, today I am going to teach you chemistry subject. If you want study of chemistry, so first of all we study the definition of chemistry. Let us see here what is a chemistry. In chemistry, first we learn the matter. What is mean by matter? Matter we know on the earth or surrounding the earth, anything occupies the space or mass is called matter. तुम्हाला माहित आहे की पृथ्वी वरती किंवा पृथ्वीच्या सराउंडिंग मध्ये काही असे घटक आहेत की ते काय काय करणार आहेत, स्पेस ऑक्युपाय करणार आहेत किंवा त्यांना मास असेल तर अशा घटकाला आपण काय म्हणणार आहे, मॅटर म्हणणार आहे. ठीक आहे. तर मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट surrounding the earth. First is solid state, then liquid state, then gaseous state. पृथ्वीच्या सराउंडिंग मध्ये जो मॅटर आहे तो 3 स्टेट मध्ये असणार आहे, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट, त्याचबरोबर गॅसियस स्टेट मध्ये. देन वी राइट द solid state such an example of glucose. Then liquid example is water and gas example is methane. म्हणजे सॉलिड चे एक्झाम्पल काय आहे, ग्लुकोज आहे. लिक्विड चे एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण, वॉटर. आणि गॅस एक्झाम्पल आहे मिथेन. म्हणजे हे जे एक्झाम्पल घेतलेले आहे तर या एक्झाम्पलचा केमिस्ट्रीच्या बेसिस वरती तुम्हाला स्टडी करायचा आहे. या ज्या एक्झाम्पलचा हे जे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत तर या एक्झाम्पलचा केमिस्ट्रीच्या बेसिस वरती तुम्हाला स्टडी करायचा आहे. वी स्टडी द मॅटर ऑन द बेसिस ऑफ केमिस्ट्री. मग केमिस्ट्रीच्या बेसिस वरती जर या मॅटरचा स्टडी करायचा असेल तर या मॅटरचा ऍक्च्युअल काय स्टडी करायचा आहे ऑन द बेसिस ऑफ केमिस्ट्री, तर कंपोजिशन, प्रॉपर्टीज, त्याचबरोबर स्ट्रक्चर याचा स्टडी करायचा आहे. म्हणजे मॅटरचा केमिस्ट्री मध्ये स्टडी करत असताना काय स्टडी करायचं आहे, तर मॅटरचं कंपोजिशन काय आहे, मॅटरच्या प्रॉपर्टीज काय आहेत, मॅटरचं स्ट्रक्चर काय आहे, याचा तुम्हाला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. मग यामध्ये आपण सॉलिड या मॅटरचा स्टडी करणार आहे. तर सॉलिड या मॅटरचं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे ग्लुकोज. मग ग्लुकोज हे जे एक्झाम्पल आहे तर या मॅटरचा आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. लेट अस सी हियर वी स्टडी द ग्लुकोज ऑन द बेसिस ऑफ केमिस्ट्री. लुक एट हियर मॅटर. एक्झाम्पल घेणार आहे आपण मॅटरचं ग्लुकोज. या ग्लुकोजचा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. तर ग्लुकोजचा स्टडी करत असताना ग्लुकोज या मॅटरचा आपण काय स्टडी करणार आहे, तर याचं कंपोजिशन काय आहे. वी शुड नो द व्हॉट इज कंपोजिशन ऑफ ग्लुकोज, प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज अँड स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. मग या ठिकाणी ग्लुकोजचं कंपोजिशन काय आहे, ग्लुकोजचं कंपोजिशनचा या ठिकाणी आपण स्टडी करत असताना ग्लुकोजचा फॉर्म्युला बनणार आहे. तर ग्लुकोजचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे C6H12O6. This is a formula of glucose, and this formula show the composition of glucose. That means glucose making from 6 carbon, 12 hydrogen and 6 oxygen, and this formula show the composition of glucose. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला काय इंडिकेट करतो, तर हा फॉर्म्युला ग्लुकोजचं कंपोजिशन काय करणार आहे, तर शो करणार आहे. या फॉर्म्युलावरून आपण म्हणू शकतो की हा ग्लुकोज आहे. मग ग्लुकोज मध्ये 6 कार्बन आहेत, 12 हायड्रोजन आहेत आणि 6 ऑक्सिजन आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण ग्लुकोजच्या प्रॉपर्टीचा स्टडी करणार आहे.
तर ग्लुकोजच्या सो मेनी प्रॉपर्टी आहेत. देयर आर सो मेनी प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज, बट हियर I can write only few properties. Let us see here properties of glucose. First, glucose, it is a solid substance. First property, glucose is a solid substance or solid state. Then glucose, it is a water soluble compound. Water soluble compound or matter. Then glucose having a taste, स्वीट टेस्ट. ग्लुकोजची टेस्ट कशी असणार आहे तर स्वीट असणार आहे. मग या ग्लुकोजच्या काय आहे प्रॉपर्टीज आहेत. यानंतर आपण स्टडी करणार आहे ग्लुकोजच्या स्ट्रक्चरचा. लेट अस सी हियर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज C6H12O6. या फॉर्म्युल्यावरून आपण ग्लुकोजचा फॉर्म्युल्यावरून ग्लुकोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहे. मग ग्लुकोजचं स्ट्रक्चर काय आहे CHO. In this structure we write the here CHO, then CH2OH, H, OH, H, OH, OH, H and HOH. तर हे स्ट्रक्चर कशाचं आहे ग्लुकोजचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही केमिस्ट्री मध्ये मॅटरचा स्टडी करत आहात. मॅटर मध्ये आपण एक्झाम्पल घेतलेला आहे ग्लुकोज, आणि ग्लुकोज मध्ये आपण कंपोजिशनचा स्टडी केलेला आहे, ग्लुकोजच्या प्रॉपर्टीचा स्टडी केलेला आहे, त्याचबरोबर ग्लुकोजच्या स्ट्रक्चरचा स्टडी केलेला आहे. म्हणजे इन शॉर्ट केमिस्ट्री मध्ये तुम्हाला कशाचा स्टडी करायचा आहे, जो मॅटर दिला जाणार आहे किंवा जो मॅटर असणार आहे तर त्या मॅटरचं कंपोजिशन काय आहे, त्या मॅटरच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचबरोबर मॅटरचं स्ट्रक्चर काय आहे याचा तुम्ही काय करणार आहे स्टडी करणार आहे. त्याचबरोबर मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की केमिस्ट्री मध्ये तुम्हाला केमिकल रिएक्शनचा स्टडी करावा लागणार आहे. केमिस्ट्री मध्ये केमिकल रिएक्शनचा स्टडी करावा लागणार आहे. मग केमिकल रिएक्शनचा स्टडी करत असताना तुम्हाला 10वी मध्ये काही रिएक्शन झालेले असतील, त्यापैकी माझ्या माहितीनुसार तुम्हाला न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. मग न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे काय पुन्हा एकदा आपण रिवाइज करणार आहे. व्हॉट इज न्यूट्रलायझेशन रिएक्शन? Neutralization reaction means what? In neutralization reaction, acid react with base and form the salt plus water and form the salt plus water. Neutralization reaction मध्ये ऍसिड या मॅटरची रिएक्शन बेस बरोबर होणार आणि प्रोडक्ट काय तयार होणार आहे तर सॉल्ट आणि वॉटर तयार होणार आहे. लेट अस सी हियर ऍसिड HCl react with sodium hydroxide. What is formed? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता HCl हे ऍसिड घेतलेला आहे, बेस आपण NaOH घेतलेला आहे. मग यामध्ये HCl मध्ये H काय असणार आहे प्लस असणार आहे पॉझिटिव्ह म्हणजे H प्लस आयन असणार आहे, Cl मायनस NaOH मध्ये Na प्लस OH मायनस असणार आहे. मग हे दोन जे आहेत म्हणजे ऍसिड आणि बेस यांच्यामध्ये रिएक्शन होणार म्हणजे ऍसिड रिएक्ट डायरेक्टली रिएक्ट विथ बेस. या बेस बरोबर ऍसिड रिएक्ट होत असताना ऍसिड मधील H प्लस हा आयन बेस मधील OH मायनस बरोबर रिएक्ट होणार आणि प्रोडक्ट तयार होणार आहे H प्लस OH. प्रोडक्ट काय तयार होणार आहे तर H2O तयार होणार आहे. देन Na प्लस react with Cl minus. What is formed? Sodium chloride salt is formed. म्हणजे Na प्लस आणि Cl मायनस चे रिएक्शन झाल्यानंतर काय तयार होणार आहे तर सोडियम क्लोराइड तयार होणार आहे. म्हणजे सिंपली ही एक न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. मग या टाइपच्या रिएक्शनचा स्टडी तुम्हाला या केमिस्ट्री मध्ये करायचा आहे. अजून व्हरायटी ऑफ रिएक्शन यामध्ये आहे, तो स्टडी तुम्ही 11वी त्याचबरोबर 12वी मध्ये करणार आहात. म्हणजे इन शॉर्ट मला या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे की केमिस्ट्री या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला मॅटरचा स्टडी करायचा आहे. मॅटर हा 3 स्टेट मध्ये असणार आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तर जो मॅटर तुम्हाला दिले जाणार आहे तर त्या मॅटरच्या कंपोजिशनचा, त्याचबरोबर प्रॉपर्टीजचा, त्याचबरोबर स्ट्रक्चरचा, त्याचबरोबर केमिकल रिएक्शनचा स्टडी तुम्हाला केमिस्ट्री मध्ये करायचा आहे.
मग या सर्व पॉइंट करून आपण केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे ती पाहणार आहे. केमिस्ट्रीची डेफिनेशन, look at here, what is the chemistry? Chemistry, it is a branch of science. Look at here, chemistry, it is a branch of science, which deals with the study of composition, properties, structure of matter, and the reaction by which one form of matter may be converted into another form is called chemistry. म्हणजे केमिस्ट्री मध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं आहे? लेट अस सी हियर, मॅटरचा स्टडी करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केमिस्ट्री मध्ये तुम्हाला मॅटरचा स्टडी करायचा आहे, बरोबर. आणि मॅटरचा ऍक्च्युअल काय स्टडी करायचा आहे? तर मॅटरचं कंपोजिशन काय आहे, त्याचबरोबर मॅटरच्या प्रॉपर्टीजचा स्टडी करायचा आहे, त्याचबरोबर मॅटरच्या स्ट्रक्चरचा या ठिकाणी स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर मॅटर जो आहे त्या मॅटरच्या केमिकल रिएक्शन स्टडी करायचा आहे. केमिकल रिएक्शन मीन्स व्हॉट? रिएक्टंट कन्वर्टेड इनटू द प्रोडक्ट. वन फॉर्म ऑफ मॅटर may be converted into the another form of matter, that means chemical reaction. म्हणजे या मध्ये तुम्हाला केमिस्ट्री मध्ये कंपोजिशन, प्रॉपर्टी, स्ट्रक्चर, त्याचबरोबर केमिकल रिएक्शनचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर मला तुम्हाला यामध्ये अजून एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट सांगायचा आहे की केमिस्ट्री या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला केमिस्ट्रीच्या ब्रांचेसचा या ठिकाणी स्टडी करावा लागणार आहे. तर केमिस्ट्रीच्या टोटल 5 ब्रांचेस आहेत. देयर आर टोटल 5 ब्रांचेस. First is physical chemistry. Then second is organic chemistry. Then inorganic chemistry, then analytical chemistry, and last one is biochemistry. टोटल 5 ब्रांचेस आहे. आणि या केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये तुम्हाला टोटल 5 ब्रांचेसचा सुद्धा या ठिकाणी स्टडी करायचा आहे. ठीक आहे. तर या 5 ब्रांचेस याचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहे. कारण हे जे लेक्चर आहे हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. आणि या इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये केमिस्ट्री मीन्स व्हॉट याचा आपण स्टडी करणार होतो. मग या ठिकाणी तुम्हाला माहित आहे केमिस्ट्री याची डेफिनेशन आपण स्टडी केलेली आहे. त्याचबरोबर केमिस्ट्रीच्या टोटल 5 ब्रांचेस आहेत. या टोटल 5 ब्रांचेसचा आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. तोपर्यंत तुम्ही घरीच राहा. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.